नमस्कार. आपला मागच्या वेळेला मनाच्या श्लोकातला 47 श्लोक झाला. आता आपण 48वा श्लोक बघूयात. पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे पहिला श्लोक पाहूयात. सदा देव काजी जिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मची चाले सदा उत्तमाचा, जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. मागच्या पासून 2-4 श्लोकापासून आपल्याला साधकाला खूप मोठा उपदेश चाललेला आहे समर्थांचा. आणि बरोबरच आहे, आता सतत सतत तेच तेच नको, थोडं पुढे जायला पाहिजे, थोडं ज्ञान मिळायला पाहिजे, ज्ञानी भक्त बनायला पाहिजे, नाही का. आणि तोच प्रयत्न आपला आहे. संसारी असून सुद्धा आपल्याला यातनं वेळ काढून कसं आपल्याला भगवंतापर्यंत पुढची, म्हणजे बँकेमध्ये जर तुम्ही आता पैसे ठेवलेत तर तुम्हाला ते विड्रॉ करायला बँकेत गेल्यावर मिळतील. जर तुम्ही पैसे ठेवलेच नाही तर विड्रॉ करणारे तुम्हाला काय सांगतील, तुमचे काही तर पैसे नाहीयेत, सांगतील की नाही, अपमान करतील आपला. तसंच जसं आपलं तसंच भगवंताचं आहे. आपण आता थोडं 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 साचवलं की आपल्याला ते पुढील जन्मांमध्ये उपयोगी येणार आहे आणि म्हणून ते विड्रॉ करता येईल आपल्याला. ती बँक खूप मोठी आहे. समर्थ आपल्याला आता या बाबतीमध्ये छान सांगतायत की सदा देव काजी दिसे देह ज्याचा. देवकाज हा शब्द त्यांनी ज्यासाठी वापरलेला आहे की धर्मसंस्थापनार्थाय जे काम करतात त्यांच्यासाठी त्यांनी धर्मासाठी पुन्हा पुन्हा अवतार घेतलेले आहेत. आणि म्हणून हा शब्द त्यांनी वापरलाय की देवकाजी जिजे, देवाच्या कार्यासाठी त्यांनी देह आपला झिजविलेला आहे. सदा रामनामे वदे नित्य वाचा. काय केलेले त्यांनी की सदा देवाचं नाव घेऊन देवासाठी झिजलेले आहेत ते लोक. जन्माला संतांच्या जन्माचं कारण हेच आहे की भगवंताचं कार्य पुढे नेणं, त्याला मदत करणं. म्हणून देवकाज म्हटलेलं आहे. देवासाठी झिजणे म्हणजे देवासाठीच जगणं. आता जगतोय कशा करता, तर देवासाठी जगतोय असं आपल्याला वाटलं पाहिजे. अजून एक अर्थ की आयुष्यभर देवाची सेवाच करणार, हे मनात ठाम मांडलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ अगदी उत्कृष्ट प्रकारचे प्रवचनकार, कीर्तनकार, विश्वस्त, पुजारी यांच्या वाट्याला देवाची सेवा आलेली आहे, नाही का. पण त्यांना या सर्वांना देवाची सेवा आल्या कारणाने स्वधर्मची चाले सदा उत्तमाचा असे म्हटले आहे. म्हणजे जे आज काम माझ्या वाटेला आलेलं आहे ते भगवंताचे समजूनच मी त्याच्यामध्ये भगवत भाव निर्माण करणार असं वाटलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञानदेव सुद्धा स्वधर्म यज्ञ करत असत. स्वामी विवेकानंद असे अनेक आहेत. त्याच्यात पांडुरंग शास्त्री सुद्धा आमचे देह झाला चंदनाचा, आयुष्यभर देवाचं विचार सांगता सांगता, देवाचं काम करता करता देह झिजवलेला आहे. कर्म हीच पूजा, जसं गीतेत सांगितलेलं आहे. त्यांची ती साधना होती, त्यांची साधना असते तशीच की देवासाठी कर्म करणं हीच आमची साधना आहे, हीच आमची पूजा आहे. असे चांगल्या समाजामध्ये महापुरुष निर्माण होऊन गेलेले आहेत. त्यांचं स्व सांगणं आणि त्यांचे विचार अजून आज समाजामध्ये रुजत आहेत. प्राध्यापक जर व्हायचं असेल, म्हणून समर्थाने एक उदाहरण दिलं, जर प्राध्यापक असेल ना तर त्याला महाविद्यालय हे मंदिर वाटलं पाहिजे आणि विद्यार्थी परमेश्वर वाटले पाहिजेत. बघा, भावामध्ये फरक असला तर कसं असतं ते. डॉक्टर असतील ना तर त्यांना इस्पितळ हे मंदिर वाटलं पाहिजे आणि रुग्ण असेल ना तर तो परमेश्वर वाटला पाहिजे. भावामध्ये फरक झाला पाहिजे, वागण्यामध्ये बोलण्यामध्ये फरक झाला पाहिजे. म्हणून या श्लोकामध्ये सदा हा शब्द 3 वेळा आलेला आहे. पहिला आलाय देवासाठी देह झिजविणे, दुसरा आलेला आहे स्वधर्माच्या मार्गाने चालावे आणि सदा चालावे, आणि तिसरा शब्द आलेला आहे वाणीने सदा भगवंताचेच नाव घ्यावे, काम करावे. हे 3 वेळेला सदा शब्द आलेला आहे. याचा अर्थ तोच आहे. पहिल्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की देवासाठी देह झिजवायला आपण देवासाठी जे करतो ते देवासाठी करतोय ही भावना आपल्या मनामध्ये असावी. स्वधर्म म्हणजे माझा धर्म काय मला सांगतो आहे. धर्म म्हणजे ज्यांना देव आवडत नाही त्यांना देवापर्यंत नेऊन सोडणे, देवाचे विचार सांगणे, देवाचे विचार रुजवणे, देवाविषयी प्रेम निर्माण करणे, हा स्वधर्म आहे.
आपण मनुष्य जन्मात येऊन आपला हा धर्म आहे की एकमेकाला विचार सांगणे, एकमेकाला विचारांनी परिपूर्ण करणे. जसं ह्या समर्थांनी आपल्याला सांगितलंच नसतं तर आपल्याला कळलं असतं का? आपण आपले इतके सामान्य संसारी लोक, आपल्याला काय इतके मोठे विचार माहिती, पण त्यांनी आपल्याला त्यांचे सगळे विचार त्यांनी खुले केले. गावागावामध्ये मंदिरं उभी करून त्यांनी सर्वांना हे विचार दिले. शंकराचार्य असे तू हिमाचल फिरले, त्यांच्या खटाबा सगळीकडे फिरत होत्या, त्यांनी विचार देत देत देत. तसं जर आपल्याला कोणी हे दिलंच नसतं, आपले सद्गुरू आपल्याला भेटलेच नसते, समर्थ आपल्याला हे सांगितलेले भेटलेच नसते, त्यांचे विचार आपण उचललेच नसते, तर आपल्याला कळलं असतं का? नसतं कळलं आपल्याला. म्हणून सतत सतत देवासाठी ध्येय तोच स्वधर्म आहे आपला. सदा त्यांच्यासाठी चालावं, चालावं तर देवासाठी चालावं असं वाटलं पाहिजे आपल्याला. वाणीने सुद्धा तसंच भगवंताचे नाम घ्यावं. ज्या ज्या वेळेला जमेल त्या त्या वेळेला आतमध्ये पाणी झिरपेपर्यंत जसं एखाद्याला पाणी थेंब 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 पाणी घालावं तेव्हा ते फुलतं, तसं आहे हे. थोडं 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 थोडंच करायचं आहे. स्वधर्म हे एक यज्ञ आहे, यज्ञाचं पालन आहे ते. म्हणून त्याच्यासाठी अहंकार वाढू देऊ नये. वाणीने भगवंताचे नाम घ्यायचं असेल तर त्याच्या कृपेने ते कर्म पण तसंच घडतं. जसं नाम घेऊ, जसे गुण संपादन करू, तसं आपलं कर्म पण तसंच घडत घडत जातं. त्याला स्वतंत्र अशी बैठकीची गरज नाही. सदाचा आणखीन एक त्यांनी अर्थ सांगितला की सदा म्हणजे कर्म, सदा म्हणजे उपासना आणि सदा म्हणजे सातत्य. कुठल्याही गोष्टीत सातत्य हवंय ना, तेच तर आमच्याकडे नसतं. एखादी अध्याय वाचायला घेतला आम्ही तर तो आमचा अर्धवटच राहील, कारण आपण नंतर म्हणतो की थोड्या वेळाने परत वाचू. जे सातत्य जे पाहिजे, एक करायचं ठरवलं म्हणजे एकच करायचं, सारखा बदल करायचा नाही. म्हणून आपली स्मरण शक्ती, त्याला स्मरण शक्ती म्हणतात आणि स्मरण भक्ती म्हणतात. तेच 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 करायचं, त्याला दास्य भक्ती आणि स्मरण भक्ती. स्मरण भक्ती खूप महत्वाची आहे. म्हणून समर्थ सांगतात की सामान्य माणसांनी काय करावं, जो उपासना करता करता आपल्याला मानस पूजा करता येईल, म्हणून मानस पूजा करावी. त्यांनी मन एकाग्र होतं, संतुष्ट होतो. आणि म्हणून मानस पूजा करीती जाणं, एकाग्र होते मन, संतुष्ट होतो नारायण हृदयानी पूजिता. एवढं समर्थ आपल्याला सोपं सरळ सांगतायत. त्यांना नमस्कार करूयात आणि हे पुष्प भगवंताजवळ अर्पण करूयात.